डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर। मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोलसे, पाटोदा, जिल्हा बीड। आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे। माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे। गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता। तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका। आजची वात्रटिका आहे तिसरी बाजू। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 23 जून 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात तशी तिला तिसरी सुद्धा बाजू असते, पण तटस्थपणे बघता आलं पाहिजे। हीच तिसरी बाजू उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तिसरी बाजू। विश्वासघातावर विश्वासघात, विश्वासघातावर विश्वासघात, धोक्यावर धोके वाढत जातात। विश्वासघातावर विश्वासघात, धोक्यावर धोके वाढत जातात। जेव्हा टोकाचे मतभेद होतात तेव्हा पाठीराखे वाढत जातात, तेव्हा पाठीराखे वाढत जातात। पुन्हा एकदा पहिलं कडू, विश्वासघातावर विश्वासघात, विश्वासघातावर विश्वासघात, धोक्यावर धोके वाढत जातात। विश्वासघातावर विश्वासघात, धोक्यावर धोके वाढत जातात। जेव्हा टोकाचे मतभेद होतात तेव्हा पाठीराखे वाढत जातात। जेव्हा टोकाचे मतभेद होतात तेव्हा पाठीराखे वाढत जातात, तेव्हा पाठीराखे वाढत जातात। सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं, ज्याला त्याला वाटत राहते, ज्याला त्याला वाटत राहते आपण घेतलेलीच बाजू खरी आहे। ज्याला त्याला वाटत राहते आपण घेतलेलीच बाजू खरी आहे। तापलेले वातावरण पेटविण्यासाठी फक्त ठिणगी सुद्धा पुरी आहे। तापलेले वातावरण पेटविण्यासाठी फक्त एक ठिणगी सुद्धा पुरी आहे, फक्त एक ठिणगी सुद्धा पुरी आहे। पुन्हा एकदा दुसरं कडवं, ज्याला त्याला वाटत राहते आपण घेतलेलीच बाजू खरी आहे। ज्याला त्याला वाटत राहते आपण घेतलेलीच बाजू खरी आहे। तापलेले वातावरण पेटविण्यासाठी फक्त एक ठिणगी सुद्धा पुरी आहे। तापलेले वातावरण पेटविण्यासाठी फक्त एक ठिणगी सुद्धा पुरी आहे, फक्त एक ठिणगी सुद्धा पुरी आहे। सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं, दोघांच्या बाजू खऱ्या वाटल्या तरी, दोघांच्याही बाजू खऱ्या वाटल्या तरी त्यालाही तिसरी बाजू असू शकते। दोघांच्या बाजू खऱ्या वाटल्या तरी त्याला तिसरीही बाजू असू शकते। जो तटस्थपणे विचार करेल फक्त त्यालाच ती बाजू दिसू शकते। जो तटस्थपणे विचार करेल फक्त त्यालाच ती बाजू दिसू शकते, फक्त त्यालाच ती बाजू दिसू शकते। कोणत्याही घटनेकडं त्रयस्थपणे तटस्थपणे बघितलं तर दोन बाजूपेक्षा तिसरी बाजू सुद्धा महत्त्वाची आहे आणि ती खरी असू शकते। हे प्रत्येकाला पटल्या वाचून राहणार नाही, पण त्यासाठी महत्त्वाचा असतो तो तटस्थपणा। हेच मत प्रतिपादन करणारं सदरील वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा, दोघांच्या बाजू खऱ्या वाटल्या तरी, दोघांच्या बाजू खऱ्या वाटल्या तरी त्याला तिसरीही बाजू असू शकते। दोघांच्या बाजू खऱ्या वाटल्या तरी त्याला तिसरीही बाजू असू शकते। जो तटस्थपणे विचार करील फक्त त्यालाच ती बाजू दिसू शकते। जो तटस्थपणे विचार करील फक्त त्यालाच तिसरी बाजू दिसू शकते, फक्त त्यालाच ती बाजू दिसू शकते, फक्त त्यालाच ती बाजू दिसू शकते। आजच्या वात्रटिकेचं नाव होतं तिसरी बाजू। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही।
माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचत. सूर्यकांती